माझ्यासोबत गप्पा मारायच्या एकदम नॉर्मल, तिकडे बघायची गरज नाही. तुमच्याबद्दल सांगा थोडंसं आधी आम्हाला, तुमचं नाव वगैरे सगळं. माझं नाव राजेंद्र लक्ष्मण कापडे. हां. हे आमच्या वडिलांनी दुकान स्थापन केलं 1926 साली. 1926 साली. ही आमची तिसरी पिढी आहे. आणि 2 वर्षांनी या दुकानाला 100 वर्ष पूर्ण होतील. ओके. हे दुकान आहे भाड्याचं, पुरीचं भाडं. 100 वर्षापासून तुमच्याकडेच आहे? हा, म्हणजे आता 2 वर्षांनी हां. 100 वर्ष पूर्ण आहे हां. होईल. हां. म्हणजे भाडं जुनं भाडेकरी सगळ्यात या लक्ष्मी रोडला आमचं जुनं दुकान आहे सगळ्यात. आणि याच्या बाबतीत जर आमच्या कोर्टामध्ये हे चाललं आहे, भाड्या बाबतीत मला हे म्हणणं काय चाललं आहे. काय काम करता तुम्ही एकंदरीत? आमची इथं शिल्पकला म्हणजे काळा दगड, पांढरा दगड ते संपूर्ण आणि उद्घाटनाच्या पाट्या, काळा दगड, पांढरा दगड, फोटोप्रमाणे आमचं मूर्ती आम्ही करतो. तुमचे वडील पण हेच करत होते का? आमचे वडीलसुद्धा हे करायचे, जुने शिल्पकार. आमचे वडील शिल्पकार कैलासवासी लक्ष्मण तुकाराम कापडे. आणि भोर धरण माहिती आहे? भोर धरण इंग्लंडचे होतं. ते आमच्या आजोबांचं नाव आहे तिथं आहे. म्हणजे त्यावेळेस ते इंग्लंडच्या टर्मातले इंजिनियर होते, सरकारी इंजिनियर. त्या धरणावर सुद्धा आमच्या आजोबांचं नाव आहे. कोर्टाचं काम केलं या ते जुन्या वास्तू आहेत जेवढ्या पुण्यामध्ये, तेवढं आमच्या आजोबांनी केलं आहे. आता तुमच्या पिढीमध्ये फक्त तुम्हीच हे करताय का अजून कोणी करत? नाही, आता म्हणजे मी शेवटचे दिले. अच्छा, तुमचे मुलं नाही का? पुतण्या आहे म्हणजे जी आता ती कला आता ही लुप्त होत चालली. जी आता हस्तकला आहे ती लुप्त होत चालली. कारण आता कॉम्प्युटर मशीनवर त्यांना आता हल्ली लोकांना काय पाहिजे, सकाळी टाकलं की संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच पाहिजे. कॉम्प्युटर झटपट पाहिजे असतं. ते हस्तकला मग आता कोणी ती हळूहळू लुप्त होत चालली. जे खरे जाणकार असतात, खरे जाणकार ते म्हणतं की आम्हाला हस्तकलाने करून द्या असं. तुम्ही एखादा असं आठवतं का की म्हणजे एखाद्या नेत्यानं किंवा ऐतिहासिक काय आहे का म्हणजे? तेव्हा जयप्रकाश नारायण ते सर्टिफिकेट आम्हाला हे बघा वरती जयप्रकाश नारायण. हे जयप्रकाश नारायण माहिती का? हो. त्यांचं सर्टिफिकेट वरती बघा. काय केलं होतं तुम्ही? ते नेहरूंचा सर्टिफिकेट. ते पूर्वीचं आम्ही काम फार दिल्लीपासून काम यायचे आमच्याकडं. संपूर्ण गव्हर्नमेंटचे जेवढे जे काम आहेत, मूर्ती म्हणा, गणेश म्हणा, पुणे मित्र कॉम्पिटिशन, सांगली, कोल्हापूर, लांबचे संपूर्ण आमच्याकडे लोक आहेत. महानगरपालिका, ग्रामपंचायत सर्व. आता हे काय संपूर्ण आता सगळीकडं व्यवसाय झाला. आता ते कॉम्प्युटरवर झालं, हस्त व्यवसाय नाही हा. मग पण दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसतोच. आपण बघायला गेलं तर हस्तकला आणि हस्तकलामध्ये आणि या कॉम्प्युटरमध्ये बघा, हस्तकलामध्ये डीपपर्यंत जातं, पिढ्यानपिढ्या राहतात अक्षर, रंग, अक्षर. आणि जर कॉम्प्युटर केलं ना तर फक्त 3 ते 4 वर्षापर्यंत त्याची गॅरंटी असते. हस्तकला म्हणजे पिढ्यानपिढ्या खोडवरपर्यंत छन्ने आणि हातोडीने खोंडायला लागतं. आणि कॉम्प्युटरचं म्हणजे वरच्यावर होतं, त्याला नैसर्गिक परिणाम, उन्हाचा वगैरे परिणाम होतो, असं सपाट दिसतं सर्व. आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या आहेत तुम्ही? आम्ही सर्व प्रकारच्या मूर्ती बनवल्या, देवाधिक देवत्या, नेत्यांच्या, सर्व प्रकारच्या. आता आळंदीला मूर्ती आमच्या आपलं काय ते नाव मला लक्षात नाही आता. पंढरपूरला आहे, परत गयाबाई म्हणून मूर्ती आहेत. भरपूर मूर्त्या केल्या आम्ही, गांधीजी, नेहरू, शिवाजी. आणि सध्या तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं काम जास्त येतं म्हणजे?
सध्या आमच्याकडं म्हणजे असं सिजनेबल म्हणजे सध्या आमच्याकडं सर्व प्रकारची कामं येतात. कामं सर्व हो, प्रकारची आहेत. पण जास्त प्रकार कोणतं काम करायचं जास्त जसं प्रमाणात? आमच्याकडे काळा काळा दगड, हां. काळ्या दगडाची कामं भरपूर असतात, पांढऱ्या दगडाची कामं भरपूर असतात, त्याची कामं भरपूर. आणि परत आपलं त्याची हाताने कारवी मार्बलमध्ये काळा गणाळ्यामध्ये काम. आता तुमच्या 3 पिढ्या याच्यामध्ये काम करताय. हां तर हस्तकलामध्ये त्याच्यामध्ये मेन म्हणजे दगडाचं काम तुमचं आहे. दगड. तर मग तेव्हापासून आतापर्यंत दगडांमध्ये काही फरक आलेत का किंवा काही प्रकार आलेत का? खूप प्रकार दगडामध्ये खूप फरक पडले. हां. दाढीमध्ये हं. दाढीमध्ये पहिले दगड दाढ होते, त्यामुळे इटालियन मार्बल यायचा. हं. आता इटालियन मार्बल येत नाही, हं. पहिले इटालियन मार्बल यायचे. हं. काय फरक आहे त्या दगडांमध्ये आणि आताच्या दगडांमध्ये? भरपूर फरक आहे. म्हणजे आता काय म्हणजे क्वालिटी म्हणजे असं पहिला म्हणजे कसं तपशीलपणा, मजबूतपणा, सॉफ्ट. हं. आता खूप फरक म्हणजे प्रत्येक गोष्टी फरक आहे आता. हं. असे प्रत्येक गोष्टी फरक आहे. तुमच्या काही आठवणी सांगाल का, म्हणजे काम करत असताना काही विशेष मला म्हणजे लक्षात आहे ते? आता जे मी आत्ता सध्या नवीन आहे, आमचे जे भाऊ होते ते वारले. हं. मी आता नवीन आलो, मी 3-4 वर्ष झाले मी इथे. हं. काय आता म्हणजे भाऊ भाऊ गेले, आता मी आलो. अच्छा. म्हणजे तुमचे भाऊ करायचे आधी. पहिलं भाऊ करायचे आता. हं. मग तुम्ही 3-4 वर्ष आधी काय करतो? मी तिकडं गावाला होतो. हां. गावाला माझी शेती भरपूर आहे, अच्छा. शेती करत होतो. नंतर मी इथं आलो. हां, मग ही जी कला आहे तुम्हाला लहानपणापासून म्हणजे माहिती आहे तुमच्या माहिती आहे, वडिलांना माहिती आहे. अवगत आहे. अवघड आहे. अच्छा. पण तुम्ही कधी 3-4 वर्ष आधी तुम्ही याच्यामध्ये लक्ष नव्हतं तुमचं? हां म्हणजे साधारणपणे लक्ष होतं येऊन जाऊन. अच्छा. हां, हां. बाकी सगळे कारागीर भरपूर होते हां. आणि भाऊ होते, त्यावर कारागीर भरपूर होते. हं, हं. पण आता कारागिरी आता संपत चालली. आता सगळं कॉम्प्युटर युग आल्यामुळं संपत चालले आता. हं. आणि हस्तकला आता परवडत नाही, आता पण आम्हाला सुद्धा परवडत नाही. काय रंग वगैरे महाग झाले का? नाही रंग नाही, म्हणजे हस्तकला ही लुप्तच होत चालली. हं. सकाळी टाकलं की संध्याकाळी पाहिजे गिरायकांना. अशा ऑटोमॅटिक मशिनरी आल्यात का त्याच्यावर लगेच? हो लगेच आलेत की भरपूर आलेत. अख्ख्या ऑल इंडिया महाराष्ट्रात पहिले महाराष्ट्रात फक्त हस्तकला होती. पुण्यामध्ये फक्त 2च दुकान होते, एक जगता म्हणून आणि एक आमचं कापडे म्हणून. तुम्ही किंवा तुमच्या या पुढच्या जी पिढी आहे त्यांनी विचार केला का या गोष्टीला अपडेट करायचा की आपणही या या अजिबात नाही. आता मिळायला लागला तर कोण इथे येणार, तिथे येणार. ह्याच्यामध्ये कष्ट आहे, हां. कष्ट. आता मुलं शिकले भरपूर, कोणी म्हणजे दुर्लक्ष केलं. कष्ट आहे भरपूर आहे याच्यात. आणि पहिल्यासारखा तर बिझनेस होत नाही याच्यात, हं. पहिल्यासारखा धंदा होत नाही. तुमचे वडील जेव्हा हे काम करायचे तेव्हा तुम्हाला तेव्हाची एखादी आठवण सांगता येईल तुमचे वडील काम करत असताना? हां त्या म्हणजे लहान होते तेव्हा, हां. लहान होते. वडिलांचा फोटो जेव्हा तरुणपणाचा फोटो वडिलांचा तेव्हा शिवाजी काढतात, शिवाजी सगळं हां. फोटो येतो. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा. मी सर्वात लहान, अच्छा. आम्ही 6 जण भाऊ, हं. मी सर्वात लहान. मग बाकीचे 5 भाऊ पण हेच करायचे? हो हेच करायचे, वारले ते आता. अच्छा. सगळे आर्टिस्ट होते, कामं करायचे मोठे मोठे. आचार्य रणनीतचं काम केलं होतं. आचार्य रणनीत माहिती आहे हो. परभणीचं परभणीचं काय? आपलं विद्यापीठ, कृषी विद्यापीठात? कृषी विद्यापीठ. हां. मग त्यावेळेस नटराज, परत नटराज थिएटर, मंगला थिएटर, हं. अलंकार, आमिर हॉटेल, हं. मार्बल फिटिंग, मार्बल फिटिंग. आता असे काही अजूनही काही आर्ट्स कॉलेज आहेत की तिथे विद्यार्थ्यांना हस्तकला वगैरे शिकवल्या जाते. हां तर मग आता असे जे विद्यार्थी शिकून येतात त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये काय भविष्य काय वाटतं तुम्हाला? भरपूर भविष्य हस्तकला नाही जातात, हां. त्यांनी लक्षात घालावं विद्यार्थ्यांनी. हं. हस्तकला चांगली कधी लुप्त म्हणजे शेवटपर्यंत राहणार आहे. त्यावेळेला कामं भरपूर होती ना. अच्छा.
आता काळ बदलत चाललाय काळ, काळ बदलत त्यांना आता त्याबद्दल काय सांगा, तुमच्या मनात काय भावना येतात की आता नाही असू द्या, काळ बदल त्या काळाप्रमाणे सुद्धा चालायला पाहिजे. हां त्या काळाप्रमाणे सुद्धा चालतं, पण जुन्या जे कला आहे त्या लुप्त व्हायला नाही पाहिजे. काळाप्रमाणे बदला पाहिजे, जुने पण पाहिजे आणि नवीन सुद्धा पाहिजे, पण जास्त करून ही कला लुप्त व्हायला नको. हस्तकला कुठली अजून द्या, हस्तकला ती जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं, काय वाटतं? आता म्हणजे आता शिक्षण आहे, मुलांना शिक्षण भरत, नवीन आधुनिक शिक्षण आहे, सगळं व्यवस्थित संपूर्ण जग पुढे काढलं आहे, त्याप्रमाणे मुलं आता करायला पाहिजे त्यांनी. आणि ही जुनी हस्तसुद्धा कलासुद्धा जपायला पाहिजे. जर म्हणजे कोणाला विशेष मूर्ती काय बनवून घ्यायची असेल तुमच्याकडून, काय म्हणजे काय प्रोसेस असते? आता फोटोप्रमाणे भरपूर प्रकार आहेत. देवीमध्ये भरपूर प्रकार, दत्तामध्ये भरपूर प्रकार आहे. त्या 2 हाताची देवी असतात, 4 हाताची असतात, 8 हाताची असतात, 4 मुखी असतात, दत्त 3 मुखी असतो, 1 मुखी असतो. त्याप्रमाणे भाव असतो, रेट असतो, त्याप्रमाणे दगड असतो. असं सांगू शकत नाही की या रेट आणि त्या रेट. आपल्या देवात भरपूर प्रकार आहेत. 4 मुखी आहे, 8 हाती आहे, गाय पाहिजे तुम्हाला, कृष्ण पाहिजे मग गाय असते, हे असतं, ते असतं, गोपिका असतात, त्याप्रमाणे रेट असतो. आणि तेवढा त्याला वेळ लागतो समजा. तेवढं त्याला वेळ लागतो. आता एक मूर्ती बनवायला साधारण मार्बलची पांढऱ्याची 1 फूट बनवायला 2.5 ते 3 महिने लागतात. 2 ते 2.5 महिने कमीत कमी, बाबा व्यवस्थित क्लिअर व्हायला. दगड आणायला लागतो. दगडामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. असे कोणत्या दगडाची मूर्ती जास्त काळ टिकते? हां, कोणती मूर्ती जास्त काळ टिकते, कोणत्या दगडापासून बनवलेली? दोन्ही दगड टिकतात. काळा टिकतो, काळ्यामध्ये विठ्ठल असतो, पांडुरंग असतो, तुमचं मारुती असतं, ते प्रकार भरपूर आहे. काळ्या दगडाचे वेगळे, पांढऱ्या दगडाचे वेगळे. पांढऱ्या दगड दत्त वगैरे, कृष्ण, साईबाबा, हे असे असतात. आता हे बागे बऱ्याच मूर्त्या ठेवलेल्या दिसतात, त्या सगळ्यांना निळा रंग तुम्ही दिला, ते कशामुळे, काय कारण? नाही, यामध्ये धूळ वस्तूवर म्हणून आम्ही केलं आहे. आणि ते म्हणजे हे मॉडेल आहेत, आमच्या वडिलांनी केलेले मॉडेल आहे. शिवाजी, गांधीजी मॉडेल केले. या मॉडेलप्रमाणे मूर्ती करा. त्यावेळेला मॉडेल करायला लागायचं पहिलं, हां नंतर मूर्ती करायची. ओके आता काय ड्रॉइंग संपूर्ण कॉम्प्युटर ड्रॉइंग निघतं. हां पहिलं स्केच काढून नंतर हे POP करावं लागायचं, आणि त्याच्यावरनं दगडावर त्या मूर्ती. कोरोनानंतर काय फरक पडलाय का? हां, कोरोनानंतर खूपच फरक पडला, खूपच. काय फरक पडला? बरं म्हणजे काय, आता यात बाकी काय फरक पडणार? फरकच पडला भरपूर. आणि सगळीकडे फरक पडला आहे. आपल्याकडे नाही, सगळीकडेच फरक पडला आहे. असे साधा जरी कपडे दुकान धरलं हा, तरी धंदा नाही यांना आता. महागाई झाली. गिरायकाची वाट बघायला लागतात, आणि दुकानदारांना सुद्धा महागाई वाढली. आता खूप फरक पडला. असे तुम्हाला भाडं किती याला? आता आम्हाला भाडं आहे, जुनं भाडं म्हणजे आता जुनं भाडं आम्हाला आहे आता सध्या आम्हाला 1500 रुपये भाडं आहे. हां, 1000-1500 काय टी व्ही वगैरे. हां 10,000 जरी सांगितलं की काय होणार आहे? येऊन द्या, टी व्हीला काय असतं, मला टी व्हीला येतं. आणि तुमच्या वडिलांच्या काळात तेव्हा किती होता, तुमच्या आजोबांच्या वडिलांच्या काळात? त्यावेळेला किती हो, 8 रुपये. 8 रुपये, 8 रुपये होतं. ते पण आमच्याकडे त्यावेळेला पैसे, आज आमचे वडील म्हणायचे घर मालक जेव्हा पैसे मागत भाडे घर येते, हां त्यावेळेसुद्धा मला पुढच्यामध्ये देऊ, उद्या देऊ. तेव्हा लोक चांगले होते, थांबायचे तेव्हा. थांबायचे, बसायचे, गप्पा मारायचे, राहून उलटे घर मालक म्हणायचे राहून द्या. आता मालक बदलले का त्यांच्या पिढ्यांकडेच आहे? पिढ्यांकडे, अच्छा. पिढ्यांकडेचे. तर जसं तुमचं म्हणणं आहे की तुमच्या दुकानाला आता 2 वर्षानंतर 100 वर्ष होईल, तर आता असे किती दुकानं राहिले आजूबाजूला जे पण जुने आहेत? आता मग जसं म्हणाल तर भरपूर दुकानं, पण ते शोधायला लागणार. असे काय काय भाड्याने दिले हां दुकानं. नाही भाड्या नाहीत, अजूनही तोच व्यवसाय करताय आणि त्यांचंच दुकान आहे, असे किती दुकान आहे? हाच व्यवसाय होता आमच्याकडे. 1000 लक्ष्मण आमचा हात होता, एकच व्यवसाय हा तेवढा. हां बाकी नाही, त्याचे कपडे वगैरे असे वेगवेगळे
आहे ते बदलून घेऊन काय काय घरमालक बदलून सगळं झालं, भरपूर झालं, बदल भरपूर झाला असं. तुम्हाला कधी वाटलं का की आपण इथं दुसरा एखादा व्यवसाय सुरू करावा या जागी? नाही नाही नाही, व्यवसाय हात पाय. कशामुळे तुम्हाला हाच? हा आहे ना वाढवड्यांचा व्यवसाय हां. आणि हस्तकला आहे ना ही जपायला पाहिजे, पुढच्या पिढीला कळायला पाहिजे, पुढच्या पिढीला कळायला पाहिजे हस्तकला म्हणजे काय. शासनाने यासाठी काय केलं पाहिजे? शासनाची मदत करायला पाहिजे. शासन लक्ष देते कुठं? शासन त्यांच्या खुर्ची मागं धावतं, आता कुठं लक्ष करणार आहे? असं आहे ना, नुसतं म्हणतं ते प्रोत्साहन दिलं हस्तकला, काय मिळालं नाही. काय केलं पाहिजे? काय प्रोत्साहन द्यायला पाहिजे, बाकी काय नाही. प्रोत्साहन द्यायला पाहिजे, नवीन पिढी त्यांनी तयार करायला पाहिजे, एवढंच. आर्थिक मदतीची गरज आहे का याकडे? नाही, आर्थिक मदत तर गरज असतेच, प्रत्येकाला असतेच, प्रत्येकाला असतेच गरज. असं आहे ना, आता मार्बल महागडा आहे, दगड महागडा, आता परवडत नाही आता. असं आहे. आम्ही आता मार्बल मागवतो आम्ही राजस्थानवरून. कुठून येतो हा मार्बल? हा मकराना, कुठे आलं ते? राजस्थान. राजस्थानहून. ट्रान्सपोर्टिंग खर्च वगैरे त्याच्यामुळे म्हणजे तो भरपूर असतो, दाबदारी तुटफूट. नाही 2 मिनटं. पुढच्या पिढींना तुम्ही काय सांगाल की म्हणजे काय केलं पाहिजे की ज्याच्यामुळे हे टिकल? शेवटचं काय? पुढच्या पिढीने म्हणजे नवीन तर तंत्रज्ञान आत्मसात करावं, पण जुनंही तंत्रज्ञान लक्षात असून द्यावं. जुनं ते सोनं, नवीन तर पाहिजेलच, तर जुन्यामध्ये सुद्धा लक्ष असून द्यावं, त्याच्याबद्दल माहिती असावी. त्याच्याबद्दल माहिती असावी. पूर्वी काय होतं, काय कसे लोक हस्तकला करायचे, असं दोन्ही कला हस्तकला कराव्या पुढच्या पिढीने. हे कोण सांगणार? प्रश्न अवघड आहे. असं आहे ना, किंवा तुमच्यासारखे जे जुने कलाकार आहेत, अशा कलाकारांना ती संधी दिली पाहिजे का की त्यांनी त्या कॉलेजमध्ये किंवा त्या तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे, असं काही? जास्त करून बघा, आमच्या म्हणण्यापेक्षा सरकारने प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हां. सरकारने प्रोत्साहन द्यायला पाहिजे नवीन पिढींना, नवीन विद्यार्थ्यांना. सरकारने तर कोण ऐकणार? सरकारने जसं प्रोत्साहन देईल तसं मुलं पिढ्या ऐकणारच. असं आहे ना, चांगलं आहे. पुढच्या शिकून त्यांची कला चांगली. असं एक गोष्ट सध्या हल्ली बघण्यात येते की आधी चौकांमध्ये छोटे छोटे पुतळे असायचे बरं, कुठे, पण आता पुतळ्यांचं एवढं मोठं हे प्रस्त चालू आहे. हा प्रस्त चालू आहे. कुठेही कोणत्याही शहरात बघा की बरोबर. सगळ्यात मोठा पुतळा इथे लागला पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते लागावं त्याबद्दल काही नाही, पण त्याची जबाबदारी मोठी असते. त्याची हां. जबाबदारी सामाजिक वगैरे सरकारी जबाबदारी मोठी असते. तर सध्या कोणी ती जबाबदारी घेत नाही पुतळ्याची. नुसता ठेवला पुतळा, पण त्याच्याकडे देखभाल वगैरे एकदम दुर्लक्ष आहे. त्याच्यामध्ये व्यवस्था, देखभाल, सामाजिक बद्दल तर हे असतं, म्हणजे आपुलकी असते त्या पुतळ्याबद्दल. कोण देखभाल करणार? नुसतं कारण काय झालं की दंगल गोष्ट वगैरे होती, त्या असे चुकीचं काम आहे. असे तो लोकांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याकडे कला म्हणून बघण्याचा, फक्त मोठी मूर्ती पाहिजे असं असून द्या ना, मोठी मूर्ती असून द्या ना, हां. त्याबद्दल काय नाही. मोठी मूर्ती असून द्यावी किंवा छोट्या, पण त्याच्यात म्हणजे काय, त्याचा दृष्टिकोन काय ते पण अभ्यास करायला पाहिजे की दादा. त्याप्रमाणे दृष्टिक्रमाने व्हायला पाहिजे ना. तसं समाज घडायला पाहिजे ना पुढं. समाज नाही घडत त्याप्रमाणे. नुसतं शो दाखवलं, बाकी मूर्ती तयार मोठी आहे, या पलीकडे काही नाही आहे. काय सांगा तुम्ही? काहीच नाही आहे. नुसतं मोठ्या मूर्त्या करायच्या. त्याशिवाय आपले गुजरातला गेलं वल्लभभाई पटेल, म्हणजे राजकारण त्यामध्ये म्हणजे पूर्णपणे राजकारण आहे. असे धन्यवाद. थँक्यू. आमच्या वडिलांचा पुढं का बरं? नाही, सगळं घेतो. हां, तुम्हाला काय बोलायचं? त्यांना बोला, त्यांच्याकडं तुमच्याकडनं थोडं त्यांना घ्या.
तुमचा काय अनुभव आहे? आमचा काय आहे कामामध्ये, आम्ही इथं 45 वर्ष मला आता होतात. हम्म, लहानपणापासून मी इथं काम करतो. हम्म, त्यावरती त्या पहिल्याची गोष्ट वेगळी आहे. आता जे तेवढी तेवढे आम्हाला रात्रंदिवस पहिले कामं करायचे. फार प्रत्येक बाहेर खेडेगावातून इंदापूर, लोक यायचे. शिरूर, हां हां. फार इकडं बारामतीचे सगळे कुठले उद्घाटन काय इनॉग्रेशनचे बोर्ड असले पहिले पुण्यात आम्हाला माहिती पडायची की मंत्री अजितदादा पवार येतात की यांच्या हातचे उद्घाटन होणार आहे. पण त्यावेळी पंतप्रधान लोक यायचे, मुख्यमंत्री यायचे, त्यावेळीचे बोर्ड आमच्याकडे यायचे. त्यावेळी जुने कामं, पहिलेचे कामासारखे आत्ता काही नाही आहे. जुनी पिढी त्यावेळी कामं होते, आम्हाला वेळ नव्हता, रात्रंदिवस आम्ही कामं करायचे. शिरूर, इंदापूर या साईडचे सगळेच बोर्ड, जिल्ह्यातले सगळे जेवढे बोर्ड आमच्याकडे यायचे. पण आत्ता ते झाले मशीन कॉम्प्युटर झाल्यामुळे कॉम्प्युटरवरती लोक जास्त करून आम्हाला कसे 8 दिवस एका बोर्डाला 8-8 दिवस 4-4 दिवस लागतात. ते आमच्याकडे आता त्यांना काय, आता ते कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने घेतात, लगेच बोर्ड पाहिजे त्यांना, मग लगेच कॉन्ट्रॅक्टरवरती मशीनवरती कॉम्प्युटरवरती करून आणतात. ते आता हेच्या पिढींना ते जिवंत कला काय नको वाटतं, तर ते लगेच पाहिजे. पहिलेच्या पिढी लोक कलासाठी यायचे लांब लांबून. आत्ताही लोक जे जाणकार आहेत त्यांना बाबा आम्हाला आताचाच कला पाहिजे. काही लोक येतात लांबचे, आमचे जेवढे सिटीचे जेवढे महाराष्ट्रातले सगळे बोर्ड आमच्याकडे यायचे. पण आता काय जिथे जिथे मार्बलचे दुकानं झाले तिथं सगळे प्रत्येक दुकानात ठेवायचे. तर पहिलं म्हणजे 8-8 दिवस महिना आता दत्त जयंती आली की महिना अगोदर ऑर्डर द्यायचे की दत्त मूर्ती पाहिजे व 2 दिवस 3. हनुमान जयंती आली, हनुमान जयंती 8-15 दिवस 20 दिवस अगोदर की बाबा आम्हाला आरती करून पाहिजे, की दत्त जयंती मूर्ती आरती देवीचे आले, देवी बसवायची, त्यावेळी त्या ऑर्डर महिना 2-2 अगोदर मूर्ती ऑर्डर देऊन आमच्याकडं करून घ्यायचे त्यावेळी. पण आता जे लोक नाहीत, जे तिकडे दुकानं झाल्यामुळं ते तयार असतात, तयार मूर्त्या घेतात आणि करतात. त्यामुळे आमच्या ह्याच्यावर परिणाम झाला जास्त धंद्यावरती, बाकी काय. याच्यामध्ये तुम्हाला काही मग याच्यामध्ये पर्याय दिसतोय का की आम्ही असं काहीतरी करू शकतो? आताच्या पुढे ह्याच्या पुढे आता जे नवीन पिढींना तर वाटत नाही की तयार होतील पोरं. आम्ही आमच्यावर उदाहरण देतो ना की आमच्या पोरांना होतं शिका, ते काय कोण करत नाही म्हणतं, आम्हाला हे लोक आवडतं. तुम्हाला वाटतं का मग तुमच्या मुलांनी शिकावं म्हणून? आम्ही म्हणतो ना, आता आमच्या वडिलापासून त्यांचे भाव 5-6 जण होते, ते सगळं करायचे. मग त्यांच्या पिढीने त्यांनी करायला पाहिजे, त्यांनी कोणी आले नाही. पण आता त्यांचा एक मुलगा आहे, पुतण्या येतो, पुतण्या करतो, सगळं स्केच करतो, मूर्त्या ड्रॉइंग करतो, बोर्ड करतो, त्याला एक आवड आहे. पण असेच पुढच्या पिढींना आम्ही म्हणतो करा, पण नाही म्हणतात, ते आम्हाला आवडत नाही आहे. आता जे कला नको म्हणतात, ते जास्त आजकाल लगेच झटपट काम पाहिजे. कष्टाचे काम आहे ते नको म्हणतात ना, कष्ट आहे याच्यात. एक बोर्ड करायला 4-5 दिवस लागतात म्हणजे ते कष्टच झालं ना. बरोबर. हां, समजा त्या पिढीनं जर हे काम शिकलं किंवा केलं तर पुढे त्यांचं घर चालू शकतं काय? चालू शकतं ना. कुठेही ते याला मरण नाही आहे, कुठेही तुम्ही मरण नाही. कुठेही रस्त्यावर जरी बसून तो माणूस कमवू शकतो ना. त्यासाठी तुम्ही आता मी यांच्याकडे सोडलं तरी उद्या म्हटलं बाबा बाहेर आपण करू, तर रस्त्यावर बसून काही आम्ही करू शकतो, तसं काय नाही. का जागा छोटी जागा असली तरी आपण करू शकतो धंदा, तसं काही नसतं. पण त्यासाठी आत्ताच्या नवीन पिढीनं आम्ही किती वेळा सांगितलं की करा, कला घ्या हातात, काहीतरी घ्या, ते नको म्हणतात. तर तू कलेला काय कुठं गेलं तरी मरण नाही. कुठल्या महाराष्ट्रात जर सोडून जाईल बाहेर बी याला मग महत्त्व. फक्त हीच कला की कुठली कला माणसानं शिकली पाहिजे? नाही, सगळे कला बघा, प्रत्येकाची ज्याचा कला आहे, कुठली कला आहे. पण आम्ही तर हे जिवंत कला आहे. कशी ही मूर्ती, आता हे बोर्ड लॉंग लाईफ, आता 100 वर्ष या बोर्डाला तुम्ही आपण गेलो तरी मरण नाही आहे त्याला, बोर्ड राहतं तसंच. तसे मूर्ती का दगडी आहे, शिकवायला सगळे आहे कला, पण त्याला शिकून घेत नाही आत्ताच्या पिढी लोक, नको म्हणतात. आम्ही तर म्हणतो कला घ्या हातात, मूर्तीच्या घ्या, दगडामध्ये घ्या, प्लास्टर आहेत भरपूर आहेत, फायबरमध्ये निघाले आता, त्या मूर्त्या करू घ्या. प्रत्येकाला सगळे चांगले नाही म्हणतात, आत्ताच्या पिढीत नाही करत. तुमची एखादी आठवण सांगू शकता तुम्ही की तुम्ही सुरुवातीत कधी केली शिकायला वगैरे? आम्ही 1984 झाले मी दुकानात आलो. हां, तेव्हा तुम्हाला येत होतं का काम? हां, नाही, मी कमीत कमी 6 महिने शिकत होतो, पगार नाही काय नाही. कला ते म्हटलं मला शिकायचं आहे, मलाही आवड होती. मी यायचं, आमचे वडील सगळं बघायचे त्यावेळी ते म्हटले की
पगार नाही मिळाला तरी हातात उद्या कला येईल त्यावेळी मी मग कलासाठी मी काही पगार घेतला नाही. 6 महिने शिकत होतो. गोडाऊन होतं आमचं. गोडाऊनमध्ये जाऊन बसायचं, रोज शनी आतडे जायचे, फारसे घ्यायचे, रोज फोडायचं. नंतर मग 6 महिन्यानंतर वर्षाने जरा थोडं शिकायला लागलं. मग ते म्हटलं आता छोटे मोठे बोर्ड दिले मला करा. मग केल्यावरती त्यांनी मग असे म्हणजे उद्घाटनचे मंत्री हातात नाही द्यायचे, छोटे मोठे बंगल्याचे नाव हे बोर्ड करायचे. मग नंतर 1 वर्षानंतर हात बसल्यावरती मग मंत्री बोर्ड त्यावेळी भरपूर केले त्यांनी. मुख्यमंत्र्यांचे उद्घाटनचे बोर्ड पुण्यामध्ये त्यावेळी जास्त करून आमचे एकच दुकान होतं आणि एक दारवाला बोलवर. तसं करून लोक जास्त करून आमच्याकडे जायचे पुण्यात. मग त्यामुळं ते सगळे बोर्ड आम्हीच करायचे पहिले. आणि मूर्त्या वगैरे पण मूर्त्या सगळे पुण्यात आमचं गोडाऊनच होतं मोठं. शुक्रवारपेठ पोलीस चौकीचे मोठ्या मूर्त्या होत्या. सीझनला पाहिजे तसं मूर्त्या करून दिल्या त्यावेळी. धन्यवाद.